पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। गेल्या वेळी आपण जो श्लोक 5व्या अध्यायातला घेतला होता तो 20वा श्लोक होता। न प्रहृषेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः। हा श्लोक आपला झाला होता की त्या ज्ञानी पुरुषाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगत असताना हा स्थिर बुद्धी आहे, तर त्याची लक्षणं काय? गीतेमध्ये पुन्हा पुन्हा ही सर्व लक्षणं सांगितलीच आहे। त्याचं कारण असं की तो आम्ही कसा ओळखावा, म्हणून न प्रहृषेत प्रियं प्राप्य, तो काही आनंदाने उसळून येत नाही त्याच्या आवडीचं काही घडलं म्हणून। नोद्विजेत प्राप्येच्या प्रियम, किंवा अप्रिय घडलं म्हणून तो दुःखी सुद्धा होत नाही। स्थिरबुद्धिरसम्मूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि असम्मूढ, कशानेही ती व्यग्र होत नाही, व्यामोहित होत नाही कोणत्याही। आता कसं असतं, आपल्या मनात कोणाच्या विषयी काही एक विशिष्ट मत असतं, भूमिका असते, एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या तत्वाबद्दल, एखाद्या तत्त्वज्ञानाबद्दल, इतिहासातल्या घटनेबद्दल। आता उदाहरणार्थ सध्या संभाजी महाराजांची सिरियल चालू आहे, काय त्या सिरियलला प्रमाण आहे? काही प्रमाण नाही। मनास येईल तर आपलं काहीतरी कथाभाग चालला आहे, पण तर तो कथाभाग बघून लगेच माणूस म्हणतो बघा शिवाजी महाराज कसे वागले, बघा संभाजी महाराज कसे होते, बघा। आता हे काय आहे? काही पाहिलं आणि त्याचा जर आम्ही आमच्यावरती प्रभाव घ्यायला लागलो तर त्याला काही अर्थ नाही। विचारणाऱ्यांनी परवा विचारलं, ते म्हणाले अहो याच्यामधल्या इतिहासाला तुम्ही म्हणता की हे इतिहासाला धरून नाही आहे, तर म्हणले तो इतिहास तरी खरा कशावरून? म्हटलं मग काहीच खरं नाही आहे या जगामध्ये, तुम्ही तरी खरे कशावरून आणि मी तरी खरी कशावरून? कोणीच खरं नाही आहे। मग हे सगळं बघायचं, बोलायचं, ते चांगलं आहे, हे वाईट आहे, किंवा हे घ्यावं ते घेऊ नये, हे म्हणायला कुठे जागाच राहिली नाही। म्हटलं जगात अशी प्रत्येक गोष्टच असत्य असती आणि कशी पण ह्या जगाची भूमिका चालत। तो मुलगा रिक्षेचा ड्रायव्हर होता आणि इंजिनियर होता, मेकॅनिकल इंजिनियर होता, तर त्याचा व्यवसाय सुटला। त्याचा व्यवसाय म्हणजे डेक्कन जिमखान्यावर गुडलकच्या समोर त्याची मेस होती, ती सुटली आणि तो म्हटला आता मेकॅनिकल इंजिनियर मी मेस चालवत होतो, म्हणजे माझ्या मूळच्या व्यवसायात मी काही केलं नाही। आणि म्हटलं आता ते पण सुटलं, कारण त्या जागेचा गोंधळ निघाला, कोणाची फसवाफसवी, कोणी राजकारणी त्याच्यामध्ये। म्हटलं आता मला जागा नाही, मग मी संध्याकाळी गणिताचे क्लासेस घेतो रात्री, आणि दिवसभर म्हणाला मी रिक्षा चालवतो। तर आणि त्यांनी सांगताना काय सांगितलं, म्हणाला गणिताचा क्लास घेतो आणि सायन्सचा घेत नाही, मला काय दोन्ही शिकवता येतं, पण म्हणाले सायन्सपेक्षा मला रिक्षात पैसे जास्त मिळतात। म्हटलं आता बरोबर आहे, तुम्ही त्या इतिहासाला असंच म्हणणार, कारण तुम्ही रिक्षा चालन आणि विद्यार्थ्याला एखादी दिली जाणारी विद्या
या दोन गोष्टी जर पैशात तोलायला निघाले तर तुम्ही इतिहास असाच तोलणार ना. त्याला म्हटलं शेवटी तुमच्या मनात तरी ते इतिहासाबद्दल काय येणार. तुमच्या दृष्टीने गणित किंवा सायन्स महत्त्वाचं नाही आहे. गणित पैसा देतं का सायन्स पैसा देतं. गणित पैसा देत असेल तर गणिताचा पैसा मिळवीत रिक्षा चालवणार नाही. सायन्स पैसा देत असेल तर सायन्स शिकवीत रिक्षा नाही चालवणार. आता उलट आहे, सायन्स पैसा देत नाही म्हणून त्या वेळात मी क्लास चालवत नाही. आठवड्यातून 4 दिवस मी घेतो. ज्याचं काहीच जमत नाही तो मुलगा सायन्स घेतो. म्हटलं बरोबर. म्हणजे समोर शिकवणाऱ्या मुलाला सायन्स शिकवायचे म्हणून शिकवतच नाही तुम्ही. तुम्हाला पैसे मिळवायचे म्हणून शिकवताय. कारण त्याला पैसे दुसरीकडे मिळत नाही आहेत म्हणून तो शिक्षकी पेशा करतोय. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे रिक्षात मिळत आहेत म्हणून तुम्ही रिक्षा चालवताय. मग म्हटलं हा इतिहास असाच चालणार ना. शिवाजी महाराज खरे का खोटे, संभाजी महाराज खरे का खोटे, किंवा इतिहास दाखवतायत तो खरा का खोटा, ह्याचं म्हटलं तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण तुम्ही सगळे पैशात मोजणार. तुमचा टी व्ही समोर आहे, तो टी व्ही जे सांगेल ते तुम्ही ऐकाल. कारण तुम्हाला कोणतीच तत्वनिष्ठा नाही असंच झालं ना. बरोबर आहे म्हणाला बाई, पटलं मला तुमचं. मुलगा चांगला होता पण त्याला म्हटलं अरे तू तुझ्यावरूनच विचार कर ना. तुला गणित आणि रिक्षाचे पैसे, म्हटलं पैसे आणि विद्या सारखी असते का. तसं आहे या जगामध्ये. हा जो व्यामूढ असमूढ, आम्ही कोणत्या तरी गोष्टींनी समूढ झालेलं असतो. कशाचाही प्रभाव. कुणी जाईल अहो त्यांनी असं सांगितलं, अरे तो ठीक सांगेल पण आमचं काही मत आहे की नाही, आमचा काही अनुभव आहे की नाही. आमचा निष्कर्ष हा आम्ही काढायचा आहे. आमचा निष्कर्ष लोकांच्या बोलण्यावर कसा ठरतो. जाहिरातीवरती आमची मतं ठरतात का. जाहिरातीवर आमची मतं ठरतात. जाहिरात का आमची मतं करते निर्माण. आम्हाला आमचं मत नाही आहे का. नाही आहे. आम्हाला जे जाहिरात सांगते ते आम्हाला पटतं. साधं पुढे 10 वेळा एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात केली की आम्हाला वाटतं ना की हा घेऊन बघावा. एकदा आणून तर पाहूया काय आहे. इतकी जाहिरात चालली आहे. कुठल्या आट्याची जाहिरात असो की आम्ही दळणं आणून पोळ्या करत असणारे असलो तरी म्हणतो अहो एवढा आशीर्वाद आट्याची इतकी चालली आहे जाहिरात, आणा ना तो आटा आणि एकदा खाऊन तर बघा. म्हणजे माणूस जसा प्रत्येक गोष्टीने प्रभावित होतो. ते म्हणाले हा जो ब्रह्मविद आहे, जो ब्रह्माला जाणणारा आहे, तो अशा लहान लहान गोष्टींनी प्रभावित होणारा नाही आहे. न प्रहृषेत प्रियम प्राप्य. आमचं सगळं सुखदुःख आणि जीवनाचं सुखदुःख याच्यावरच अवलंबून आहे. आमच्या मनासारखं घडलं की सुखाचं, आमच्या मनाविरुद्ध घडलं की दुःखाचं. स्थिरबुद्धीर असमूढ, ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर आहे. बुद्धी स्थिर राहणं फार अवघड आहे. इतकं काही ते सोपं नाही आहे. असमूढ, जो कशानेही व्यामोहित होत नाही, मूढ होत नाही, मोहित होत नाही, आणि जो अविद्येने ग्रासला जात नाही. मूढ काय, अविद्या काय, संमोहित काय, मोह काय, एकाचेच पर्यायी शब्द आहे की जे अज्ञानाला निर्माण करणारे आहेत. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता, असा जो ब्रह्मविद ब्रह्माला जाणणारा जो आहे तो कुठे राहतो. ब्रह्मामध्येच स्थिर राहतो. म्हणजे आम्ही कुठे व्यवहारात स्थिर राहिलं, सत्याला धरून राहिलं पाहिजे. बाकी या जगामध्ये व्यवहार करताना अध्यात्म म्हणजे दुसरं काही नाही. सत्य हे एकदा बळकट पकडलं, नाहीतर आमचं उगाच बोधवाक्य नाही आहे सत्यमेव जयते, उपनिषदातलं वाक्य आहे ते. त्यामुळे त्यांनी सांगितलं एकच लक्षात ठेवा व्यवहाराच्या पातळीवर. अध्यात्म म्हणजे काय करावं, कशाचा जप करावा, काय करू नये, असं केलं तर चालतं का, उभं राहून केलं तर चालतं का, बसून केलं तर चालतं का, मांडी घालून केलं तर चालतं का, आसनात केलं, कुठल्याही गोष्टी ज्याच्यामध्ये येत नाही. असं तत्त्वज्ञानपूर्वक जर अध्यात्माचं विवरण काही असेल तर एकच आहे, सत्याचा मार्ग. सत्य म्हणजे व्यवहारात आणखीन खाली उतरलो तर प्रामाणिकता. प्रामाणिकता ही एक कास जर आम्ही धरली, प्रामाणिकता हा एक निकष जर आम्ही लावला तर आम्ही प्रत्येक काम करताना प्रामाणिक आहोत का एवढं बघून प्रामाणिकपणे काम करत राहिलो. आमची प्रामाणिकता जिथवर टिकते तिथपर्यंत तर आध्यात्मिक जीवनच आहे. बदलतं आम्हाला, ते बदलवत नाहीत. म्हणून ते सांगतात की हा जो ब्रह्मविद आहे तो ब्रह्मामध्ये राहतो. म्हणजे काय करतो, व्यवहारात तो फक्त सत्य पाहतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तो चैतन्याशी जोडलेला असतो. तो अन्यत्र कुठेही नसतो. तीच सगळी लक्षणं आता आपल्याला ते पुढे सांगतायत. तरी मृगजळाचे नि पुरे, जैसे न लोटी जे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलाजो.
म्हणाले तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. म्हणाले की मृगजळाचा पूर आला, सगळी कल्पनाच आहे ना. मृगजळाचा पूर आला तर त्या पुराने मोठे मोठे पर्वत जसे हालत नाही, त्याला जसा कोणताच धक्का बसत नाही. आपण पाहिलं केदारनाथला जसा पूर आला मागून जबरदस्त, त्या पुराबरोबर हादरलं ना ते स्थान. प्रत्यक्ष देवळाला काही झालं नाही, पण बाकीचं नुकसान काही कमी नाही झालं. म्हणजे तो जो खरा पूर आहे, खरा लोटा आहे किंवा खरा रेटा आहे, तो जो लोट आहे, तो रेटा आहे, तो रेटा त्याला पर्वताला सुद्धा हलवल्याशिवाय राहत नाही. तर ते म्हणतात इथे की ते हलवत नाहीत. आणि काय आहे, तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो. त्याचप्रमाणे शुभ आणि अशुभ या गोष्टींनी न विकरे, विकरे म्हणजे विकारवश होणे. विकरे या शब्दाचा अर्थ तो विकारवश होत नाही, म्हणजे त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. दुधाचं दही होणं काय आहे, दुधाचा विकार आहे, बदल आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. आता तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. अले बाकी तोच खरा आहे, तोच योग्य मनुष्य आहे, तोच समदृष्टी आहे तत्वतः. भगवंत म्हणतो की हे अर्जुना तोच ब्रह्म आहे. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदन्त्यात्मनी यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. म्हणाले बाह्य स्पर्शेश्व असक्त, असक्त आणि आसक्त हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. आसक्त म्हणजे व्यामोहित होणं, मोहात पडणं, आसक्ती उत्पन्न होणं. आणि असक्त म्हणजे जो पूर्णपणे निरपेक्ष आहे, उदासीन आहे, त्यापासून दूर आहे. जो आसक्त नाही तो असक्त. त्यामुळे गीतेमध्ये पण येणारा असक्त आणि आसक्त हे दोन्ही शब्द आपण लक्षात ठेवायचे. इथे कसा आहे तो बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, असक्त आहे. बाह्य स्पर्श कशाचे, शब्दस्पर्श रूपरसगंधाचे, 5 आमच्या असणाऱ्या ज्ञानेंद्रियांचे विषय. या 5ही विषयांच्या विषयी जो निरासक्त आहे, ज्याला आसक्ती नाही, ज्याला मोह नाही. विंदन्ती आत्मनी यत् सुखम. विंदन्ती जो खरोखर आत्म्याच्या यत म्हणजे जे सुख आत्म्याच्या ठिकाणी, आत्मनी आत्म्याच्या ठिकाणी प्राप्त होतं, त्याच सुखामध्ये जो रमलेला आहे. स बाह्य योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. आता तो कसा आहे, स बाह्य योग ह्या चुकलं, ब्रह्मयोग बाह्य म्हटलं. तो ब्रह्माशी योग, ब्रह्मयोग युक्तात्मा जो ब्रह्माशी जोडला गेलेला आहे, जो परमात्म्याशी युक्त झालेला आहे, तो सुखम अक्षय अश्नुते. त्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते. म्हणजे जो अखंड ब्रह्माशी जोडला आहे तो या शब्दस्पर्श रूपरसगंध या बाह्य विषयांशी कधी जोडला जात नाही. त्याचं कारण असं की त्याला आत्मसुखामध्ये असणारं जे सुख आहे ते खरोखरच उमगलेलं आहे. त्यांनी ते सुख जाणलं आहे, म्हणून तो बाह्य सुखामध्ये आसक्त होत नाही. जया आपण पे सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. म्हणाले जो स्वतः आपण पे म्हणजे आत्मतत्वाला, स्वतःला आत्मरूपाला सांडून म्हणजे सोडून कधीही इंद्रिय ग्रामावर येणे नाही. तो कधी इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियांचा समुदाय, या इंद्रिय समुदायावर तो कधीच येत नाही. त्याचं कारण असं की इंद्रियांची रुची अधिक आहे आणि मग माझं मूळ स्वरूप काय आहे हे जाणायचं आहे असं तो करत नाही. तो आधीच आत्मस्वरूपापाशी स्थिर झाला आहे आणि त्यामुळे तो बाह्य इंद्रियांच्या ठिकाणी तो कधीच त्याच्या भूमिकेपाशी एकरूप होऊन या इंद्रियांशी मिसळत नाही, त्या इंद्रियांच्या बरोबर जात नाही, त्या इंद्रियांच्या प्रमाणे वर्तन करत नाही. तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. म्हणाले हे काय म्हणता तुम्ही, तो आत्मस्वरूपात राहतो, आत्म्याजवळ राहतो, इंद्रियांच्या जवळ येत नाही. मग जेवत नाही, खात नाही, श्वास घेत नाही, का तो कोणता उद्योग करत नाही,
कोणतं कर्म करत नाही, हे तुम्ही काय बोलताय भलतंच, असं माऊली आपल्याला विचारते, म्हणजे आपली बाजू मांडते. सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाडे अंतरे, रचिला म्हणून बाहिरे, पाऊलं न घली. त्याचं आता सरळ साधं उत्तर देतात. हे बघा म्हणाले, तुमचा प्रश्न बरोबर आहे, तुम्ही जो मला प्रश्न विचारलात त्याचं म्हणाले उत्तर देतो. सहज स्वाभाविक जे स्वसुखाचे नि अपारे, ज्याला स्वाभाविकपणे स्वसुख, स्व म्हणजे आत्मा, ज्याला आत्मसुख प्राप्त झालेलं आहे, अपार किती झालंय, असीम अपार आहे, अलोट सुख त्याला प्राप्त झालंय. दुसरं काय, सुरवाडे अंतरे, त्या सुखाचा परिणाम काय झाला, त्याचं अंतःकरण जे आहे, अंतरंग जे आहे ते अत्यंत सुखी झालं. सुरवाडे, त्यांनी त्याच्या अंतःकरणाला अत्यंत सुखी केलं आहे. रचिला म्हणून बाहेरी, पाऊलं न घली. सुरवाडे अंतरे रचिला, अंतःकरणामध्ये अत्यंत सुख पाहून राहिलेलं आहे, त्याला अंतःकरणामध्ये अत्यंतिक सुख प्राप्त झालं आहे. म्हणून बाहुरे पाऊलं न घाली, म्हणून तो बाहेरच्या बाजूला किंवा इंद्रियांच्या दिशेने किंवा बहिर्गामी वृत्ती त्याच्या ठिकाणी निर्माणच होत नाही. कशाकरता होईल म्हणाले, त्याला अंतरंगात इतकं सुख मिळतं आहे. आपण जसं म्हणतो, अहो मनुष्याला त्याच्या घरात काही कमीच नाही आहे, त्याचं घर इतकं उत्तम चाललं आहे की त्याच्या घरामध्ये सर्व सुख आहे, तर त्या माणसाला बाहेर जाऊन सुख शोधायची काय गरज. कारण माणसं जेव्हा मित्र मंडळी, नातेवाईक या सगळ्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला कुठेतरी सुखाची मित्रमंडळी भेटतात का, सुखाचे कोणी आणखी जीवलग भेटतात का, माणूस बाहेर जात कशाकरता म्हणाले, त्याच्याच घरामध्ये त्याची बहीण आहेत, भावंड आहेत, काय काकू आहे, मावशी आहे, मामा आहे, आजी आहे, इतकं गणगोत त्याला भरपूर आहे आणि त्या सगळ्यांचं प्रेम त्याला इतकं मिळतं आहे की त्याला बाहेर शोधायची गरज नाही. आज जसं आपण म्हणतो एका कुटुंबात एकच मुलं आहे, त्या मुलाला आता कुणीच नाही. आता मुलांची परिस्थिती बदलली आहे. आता मधला एक काळ होता जो आमच्या वेळचा होता की नातेवाईक, घरचे, जवळचे माणसं त्यांना नावं ठेवायची, हा असाच वागतो, काही नको संबंध ठेवायला, तो तसाच वागतो, काही नको, असं करत करत माणसं तोडत गेली आणि आपल्याला पाहिजे तेवढ्यांचे संबंध ठेवत गेली. आज उलटं झालं, आज मुलांना संबंध ठेवायला माणसंच नाही आहे. कोणी त्यांचा आऊचा काऊ कुठला नातेवाईक असला तरी त्या सगळ्या मुलांचा एकत्र ते येतात, ते भेटतात, एकमेकांना मदत करतात, स्वतःला एका कुटुंबासारखं समजतात. समजावंच लागतं, कारण कुणीतरी आपली माणसं असावीच लागतात. आपली माणसं म्हणून जर आपण नाही निर्माण केली तर कसं चालेल. पण ज्याला कुटुंबातच आपली माणसं भरपूर मिळाली त्याला बाहेर शोधावीच लागत नाही. तो त्याच माणसांच्याकडनं आपलं जीवन समृद्ध कसं होईल हे तो बघत राहतो. तसं ते म्हणतात, बाहेर पाऊल त्याला टाकण्याची आवश्यकताच नाही. सांगेत कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे. एक छान दृष्टांत दिला. म्हणाले कुमुद दळ म्हणजे कमळाच्या पाकळ्या. कमळाच्या पाकळ्यांचं काय निर्माण केलंय किंवा बनवलंय, ताट. कमळाच्या पाकळ्यांच्या ताटामध्ये जे चंद्राचे किरण येऊन पडत आहेत, ताटे, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे. चंद्राची किरणं त्या ताटावर येऊन पडतात, म्हणजे कमळाच्या पाकळ्यांवर पडलेले चंद्रकिरण जर चकोराला खाता आले किंवा त्याचा आस्वाद घेता आला, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळूवंटे चुंबी तू असे. तो चकोर या ठिकाणी जर इतक्या सुंदर ताटामध्ये चंद्रकिरणाचा आस्वाद घेत असेल तर त्याला वाळवंटात जाऊन त्या वाळवंटात वाळूवर पडलेले जे चंद्रकिरण आहे त्या चंद्रकिरणांना खाण्याकरता प्रयास करायची काय गरज. इतक्या सुंदर अशा कुमुद कळ्यांच्यामध्ये यांच्यापासून निर्माण झालेल्या आपल्याला योग्य अशा साधनामध्ये, त्याला इथे त्यांनी ताट म्हटलं की कुणाचा तरी आश्रय पाहिजे ना, कुणाच्या तरी आश्रयाने तो चकोर ते चांदणं खातो आहे. तर म्हणाले त्याला जर कमळ पाकळ्यांच्या ताटाचा आश्रय मिळाला तर त्याला वाळवंट कशाला पाहिजे. आणि कशाच्या करता तुलना चालली आहे ही, की मनुष्याला या जगातलं जे सुख आहे ते सुख मिळावं, ते दुःख दूर व्हावं, या दुःखाने तो पीडित होतो. म्हणाले तो त्याच्यामध्ये सुख शोधतो म्हणून. पण जो ब्रह्मज्ञानी आहे त्यांनी असं सुख प्राप्त केलं आहे की त्याला या सुखाची आवश्यकता वाटत नाही, त्याला याच्यामागे धावावं लागत नाही. त्याचं कारण असं की तो सुखातच आहे,
तो आहे तिथे स्थिर आहे आणि स्थिर भावाने ईश्वराच्या ठिकाणी तो अखंड सुख मिळवतोच आहे. तैसे आत्मसुख उपाईले, त्याप्रमाणे एकदा आत्मसुखाची अशी प्राप्ती झाली. जयासी आपणपाची फावले, ज्याला आपल्याच ठिकाणी ते सुख प्राप्त करण्याचं सामर्थ्य मिळालं. तया विषय सहज सांडवले. सांगो काही सांगायची गरज आहे की त्याला या जगातून सुख पाहिजे. म्हणजे आम्हाला जसं खूप दिवस झाले बटाटे वडा नाही खाल्ला, खायला मिळावा. खूप दिवस झाले वडापाव नाही खाल्ला, खायला मिळावा. खूप दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली, खायला मिळावी. काय आहे? कारण जिभेच्या चवीनी चालणारी माणसं आम्ही. तिचं सुख की आमचं सुख? हे जीभ सुखावली की आम्ही सुखावलो? म्हणजे जर का आम्हाला त्या इंद्रियांच्या आश्रयाने सुख मिळवायची सवय झाली आहे, तर असं सुख मिळवताना ते सुख काही खरं नाही. विषय सहज सांडवले. कोणाचे विषय सहज सुटले की ज्याला आपल्याच ठिकाणी सुख आहे हे कळलं. त्या बाहेर कशातच सुख नाही हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं आणि ज्यावेळी तो त्याचा अनुभव घेतो. लक्षात येणं ही पहिली पायरी, त्याचा अभ्यास करणं दुसरी पायरी, अभ्यासांती ते सहज होणं तिसरी पायरी, आणि सहज झाल्यानंतर ते मुरणं चौथी पायरी. आणि ते मुरलं किंवा विषय कोणता राहिला? एक ब्रह्मज्ञानच. दुसरं काय राहिलं? एरवी तरी कौतुके विचारूनी पाहे पानिके, या विषयांचे निसुखे झकवीत कवण. मला एरवी तरी कौतुके, सहजच म्हणाले एरवी तरी, सहज कौतुकाने बघा किंवा सहजच बघा. विचारूनी पाहे, विचार करून पहा. पानिके, निके म्हणजे खरोखर, खरंच तुम्ही विचार करून बघा आणि खरंच सहज विचार करा. फार काही तुम्हाला खोलात जायची गरज नाही. अनेक विचार करता, अनेक पर्याय शोधता, तसा हाही एक विचार करून पहा. या विषयांची निसुखे झकविती कवण. या विषयांच्या सुखामुळे कोण फसवले जातात? आम्हीच फसवले जातो. आज दागिन्यांचं नमुना बदलला, झाले सगळे पहिले दागिने मोडले, दुसरे दागिने. आपल्याकडे सिनेमा आला होता ना मायाबाजार, अर्थात तो अलीकडच्या काळातला नाही आहे, फार जुना आहे. ज्यावेळी पहिले सिनेमे आले तेव्हा सगळं जुनं द्या आणि नवं घ्या. आता आपणही मायाबाजारातच मोठे झालो. घरामधलं सगळी पितळेची भांडी भरा 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 सगळं काढून टाकलं, जुनं फर्निचर काढून टाकलं. घराघरातली मोठं मोठी लाकडी फर्निचर काढली, का तर स्टीलची आली, का तर हे सोफे आले. नवीन सोफा आल्याबरोबर जुनं. आणि आता ते सगळं आपण विकलेलं बाजारात कुठं विकत मिळतंय का म्हणून बघायला माणूस अँटिक शोधायला जातोय की आता काही जुनं मिळतंय का. झाला मायाबाजारच आहे की नाही. एका मायेने घरातलं विकलं, दुसऱ्या मायेने जे विकलं ते आता घरी आणतोय. आणि मग जो तो म्हणतो अहो मला हे इथं मिळालं, मला ते तिथं मिळालं. लक्ष्मी रोडला तर वर्षाचे 12 महिने एक प्रदर्शन आहे. त्यांच्याकडचं कायमची जाहिरात आहे की आमचं हे सगळं अँटिक आहे. आणि अँटिक म्हणून दरवेळी माल बनवून येतच असतो आणि आपण घेतच असतो. हे सगळी गंमत आहे. हे सगळं मायेच आहे. म्हणाली ही माया कुणाला फसवते? आम्हाला फसवते. कारण आमचं मन कसं आहे? मूढ आहे. ते कसे आहेत? असमूढ आहे. आणि पुढे ते म्हणतात येही स्पर्श ज्या भोगा दुःख योनय येवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा. त्यांनी सांगितलं येही संस्पर्श ज्या भोगा. हे काय आहेत? इंद्रियांच्या आणि विषयांच्या स्पर्शाने भोगले. आपण खूप या विषयावर 3ऱ्या अध्यायामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये विषय म्हणजे विचारात घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी कशा आहेत? संस्पर्श ज्या भोगा, स्पर्श आहे. कोणाचा कोणाशी? म्हणजे विषयांचा इंद्रियाशी. आता आमची जीव आहे, गोड आवडतं. गोड आवडतं म्हटल्यानंतर गोडाचा पदार्थ आला, कोणी म्हटलं अहो घ्या, तर खरं ना भूक नाही आहे, खरं नको आता अगदी नको. त्या नको दम नाही हे समोरचा ओळखतो, तो म्हणतो घ्या एक खाऊन बघा, एक खाऊन बघा म्हणून त्यांनी एक दिलं की त्याच्या आग्रहाने 2 खातो, 4 खातो, खातच राहतो. कारण काय? त्याच्या आवडीचा विषय आहे, त्या विषयाला तो सोडत नाही. एखादा उत्तम नाटक आहे, एखादा उत्तम सिनेमा आहे, बघायला आवडतो, बघायला मिळणार आहे की आनंदच आहे. आणि हा आनंद कसा आहे? येही संस्पर्श ज्या म्हणजे निर्माण होणार. कशाने? स्पर्शाने. कुणाच्या स्पर्शाने? विषय आणि इंद्रियांच्या स्पर्शाने, त्यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे जे भोगा, जे जे भोग आहेत ते सगळे भोग दुःख योनयाहा,
ते सगळे दुःखाला उत्पन्न करणारे आहे. ते सगळे दुःख उत्पन्न करतात. कारण काय आहे, पुरणाची पोळी आवडते, गुलाबजाम आवडतात, दहीवडा आवडतो. झालं, पुरणाची पोळी खाल्ली, 2 खाल्ल्या, तो म्हणतो तिसरी खा. भले थोडं आग्रहाने पोटावर अत्याचार करून तिसरी खाल्ली, 4थी आली की नक्कीच नको म्हणावं लागतं. 4थीला नको म्हणताना दुःख होतं की आता ही पुरणाची पोळी काय पोटात जात नाही, आता किती पोट भरलं, संपलं, खाण्याची कुवत संपली, आता काही हे खाता येत नाही. म्हणजे म्हणाले शेवटी हे जे भोग आहेत, ज्या क्षणी त्यांनी सुख दिलं आहे त्याच क्षणी त्या भोगांनी दुःख दिलं आहे, वियोगाचं. प्राप्तीचं सुख आहे, वियोगाचं दुःख आहे. आणि म्हणून म्हणाले ह्याच्यामध्ये, ह्या सुखामध्ये दुःख दडलेलंच आहे. या सुखामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्भूतच आहे. काय? त्याची अल्पता, त्याची अपूर्णता, त्याचबरोबर त्याचा वियोग, हे सगळं आहेच आहे. आणि म्हणून ते एव ते आद्यंतवंतः, हे कसे आहेत, त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे की जे निर्माण होतं आणि ज्याचा शेवट होतो, ज्याला आदी आहे आणि अंत आहे. पुरणाची पोळी तयार करता येते, श्रीखंड तयार करता येते, जिलबी तयार होते. म्हणजे कचऱ्याची डेफिनेशन करताना ते कशी करतात की आज ज्याची उपयुक्तता आहे पण उद्या त्याची उपयुक्तता असणार नाही आहे. आज ती गरमागरम जिलबी सगळ्यांना पकवान नाही आणि उद्या ती जिलबी राहिली, भयंकर उन्हाळ्याच्या प्रदेशामध्ये ती जिलबी खराब झाली, ती कुणाच्या उपयोगाची? टाकाऊ आहे. काल जे उपयुक्त होतं ते आज टाकाऊ आहे. म्हणजे आज जे निर्माण झालं आहे ते उद्या नष्ट होण्याच्या योग्यतेचं आहे. ते म्हणाले हे सर्व पदार्थ, जे पदार्थ हे ज्याला सुरुवात आहे, ज्याला निर्मिती आहे, ज्याला शेवट आहे, ज्याला अंत आहे, आद्यंतवंतः, हे लक्षात ठेव म्हणाले. दुःख योनजा, त्या ठिकाणी कसं आहे, हे दुःख योनी, ज्याच्यामधून योनीमधून ज्या निर्माण झालेला आहे. इथे ज्या शब्द नाही आहे, आपण म्हणतो की म्हणजे अज, जो जन्माला येत नाही, आणि ज्या, जे जन्माला येतं ते. आणि म्हणून आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधा, हे अर्जुना, याच्यामध्ये ज्ञानी मनुष्य रमत नाही. म्हणतो यात काय अर्थ आहे? जेवणाची आवश्यकता आहे, आज जिलबी मिळाली उत्तम आहे, उद्या चटणी भाकरी मिळाली त्याहून उत्तम आहे. पोट भरल्याशी कारण, त्याला आपली वेळ भागली, आपली गरज भागली, आपली आवश्यकता आहे, शरीराची पुष्टी आहे, झाली पाहिजे, बस तेवढं झालं. पण आम्ही त्याच्यात रमत नाही, आम्ही चवीत रमतो. मग कोणी आम्हाला साधंसं तेच पक्वान्न साधंसं बनवून दिलं, तीच वस्तू, पक्वान्न म्हणजे शिजवलेलं अन्न. समजा भाजी आहे, पालक आहे, भाजी आहे, मेथी आहे, चवळी आहे, पालेभाजी आहे, कुणीतरी परतून दिली आणि कुणीतरी आपल्याला चटपटीत मलाई मटर मेथी करून दिली की झालं, बदलला पदार्थ. त्या मेथीची भाजी आणि भाकरी कोण खातो? त्याला रोज कढई पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जी आहे ही माणसाच्या चवीनी, माणसाच्या रुचीनी, माणूस त्याच्या आवडीनी जसा पुढे जातो, की आवड कशाची आहे? त्याच्या विविधतेची. आणि विविधता हे अज्ञान आहे, विविधता हा मोह आहे, असं त्यांनी आपल्याला इथे तत्त्वज्ञान चाललं आहे. म्हणून नाही तर पाकक्रिया 1000 करायलाच पाहिजेत घरामध्ये, कारण सगळ्यांना विविध प्रकारचे भोजन करायला आवडतंच आहे. व्यवहार आहे तोपर्यंत हे असंच आहे. पण ज्याला तत्त्वज्ञानाचा विचार करायचा आहे किंवा ज्याला नियंत्रणाचा विचार करायचा आहे, ज्याला स्वतःला वैराग्याच्या दिशेने चालायचं आहे, त्याच्याकरता हे विचार. आपल्यासारख्या सामान्य माणसाला पुढे सांगितलं नाही, हो आता तुम्ही असं कसं, आता ज्ञानेश्वरी ऐकली, आता गीता ऐकली, मग आता हॉटेलमध्ये कसं जायचं? अहो, जोपर्यंत आमच्या जिभेची चव सुटली नाही आहे तोपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये जाणारच आहे, कारण आमची आवड आहे. त्याला काय करणार? इथे जरी कितीही सांगितलेलं असलं तरी हे पचवण्याची ताकद ह्या देहात पाहिजे ना. मनुष्य त्याप्रमाणे प्रवृत्त झाला पाहिजे ना. त्याला किती चांगलं बदलता येतं. येथे नाही चालत तर तातडी, इथे घाई करून चालत नाही. हळूहळू शनै शनै उपरमते चित्त, हळूहळू चित्त माणसाचं विराम पावतं, शांत होतं, बदलतं, मार्ग बदलतं, वळण घेतं. पण ते कसं? हळूहळू.
एकदम नाही, असं कधी एकदम घडत नाही. आणि म्हणून हे आपण जरी ऐकलं, कारण काय आहे, माझ्या एक नातेवाईक आहेत, त्या अशाच सत्संगाला कुठे जात असत. त्या सत्संगाला जाऊन आल्या आणि त्यांनी सांगितलं की ते म्हणाले कर्म किती श्रेष्ठ आहे, कर्म श्रेष्ठ असल्यामुळे आपण काम केलं पाहिजे. मग आपल्या घरामध्ये सगळे झाडलोट करणारी माणसं वेगळी, धुणं भांडी करणारी माणसं वेगळी, स्वयंपाक करणारी माणसं वेगळी, हे सगळ्यांच्याकडनं आपण काम करून घेतो. मग आपण काहीच काम करत नाही. महत्त्वाचं त्या बाईंनी सगळ्या माणसांना सांगितलं आता सुट्टी तुम्हाला, कारण आता मी अध्यात्म वाचून आलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहे हे सगळं मलाच करायला पाहिजे, कारण मी हे नाही केलं तर अध्यात्म काय. तिसऱ्या दिवशी अध्यात्मही गेलं आणि तब्येतही गेली. सवय कधी आहे एवढं काम करायची. फार थकली, आजारी पडली बिचारी आणि मग गेली महाराजांना विचारलं, महाराज काय करू मी. महाराज म्हणाले, अहो तुम्हाला असं कोणी सांगितलं घरातली माणसं कमी करा, तुम्हाला जे काम करायचं आहे योग्य काम आहे, तुमचं कर्तव्य आहे ते करा. संदर्भ वेगळा आहे म्हणाले, भलत्या गोष्टीचा संदर्भ भलत्याशी जोडू नका. तसंच आहे इथे. त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला उपदेश केला आहे किंवा आपल्यापुढे ही लक्षणं सांगितली आहेत, तेव्हा लक्षणं सांगतानाच ते आपल्याला सांगतायत की हे लक्षण कुणाचं आहे. हे लक्षण ज्याचं आहे तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि तो त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं जे स्थान आहे ते स्थान आपण जिथे आहोत तिथून आपल्याला दिसतसुद्धा नाही. ते आपल्याला फक्त श्रेष्ठ पुरुषांच्या बोधामधूनच समजून घ्यायचं. आपण काही त्याला पाहण्याकरता तितके त्या मार्गावरती पुढे नाही गेलो. ठीक आहे, काय असतं हे कळलं आणि काय करू नये हे कळलं तरी आपल्याला पुष्कळ झालं. जे करू नये ते कळून जर आपण न करता बाजूला झालो तरी पुष्कळ कमावलं ना आपण, काही गमावण्यापेक्षा. जी आपण पे नाही देखिले तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंक का आळू कैले तुवाते तुषाते तेवी. म्हणाले इथे बघा, जी ही आपण पे नाही देखिले, ज्यांनी आपण पे आत्म्याला, आत्मस्वरूपाला ज्यांनी पाहिलं नाही, तेची इही इंद्रियार्थी रंजले. ताबडतोब दोन इथे वर्गीकरण कसं केलं, दोनच भागामध्ये. एक भागाचा आत्मज्ञान, दुसरा भाग कसा, ज्याला आत्मज्ञान नाही असा आपल्यासारखा सामान्य मनुष्य. त्याच्यामध्ये त्यांनी विभाग नाही केले. आम्हाला शिकवायला लागले की कसे विभाग होती, त्या इतके प्रकार आहेत. भक्तांचे 4 प्रकार, बद्ध आहे म्हणजे इकडे भक्ताच्या स्वरूपामध्ये, भक्तांचे भक्ती करण्याचे प्रकार, अर्थार्थी, जिज्ञासू, त्याच्याचबरोबर जो ज्ञानी आहे तो, आणि अर्थ आहेत. अर्थ बिचारा अर्थतेने बोलावतो, अर्थार्थी बिचारा आपल्या हेतूने बोलावतो, जिज्ञासू बघूया काय आहे ते म्हणून बघतो, आणि ज्ञानी आहे तो पूर्णपणाने परमेश्वराला जाणून भक्ती करतो. तसंच आहे ना, एक बद्ध आहे, एक मुमुक्षू आहे, एक साधक आहे, एक सिद्ध आहे. असे पण प्रकार आहेत की बद्ध आहे तो पूर्ण विचारा बांधलेलाच आहे. एकाला मोक्षाची इच्छा आहे पण साधना केलीच पाहिजे असं काय वाटतं. जसं आपल्याला पुष्कळ वाटतं हो सगळं चांगलं व्हावं, आपण पण काहीतरी करावं, काहीतरी करावं वाटून मनुष्य काहीच करायला उद्युक्त होतो. पण एखादा प्रत्यक्ष करण्याची इच्छा करतो, नाही आपल्याला चांगलं वागायचं ना म्हणजे आपण ते करायचंच, आपल्याला काही चांगलं घडवायचं ना म्हणजे आपण ते करायचंच, घडवायचंच, त्याच्याकरता प्रयत्नशील राहायचंच. असा जो असतो तो काही साधण्याचा प्रयत्न करतो. आणि जो सिद्ध आहे हे सगळं प्राप्त करून ज्यांनी सगळं मिळवलं आहे, असे हळूहळू प्रत्येक मार्गामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचे टप्पे सांगितले जातात की नाही. जसं गीतेमध्ये सांगितलं आहे. आता या गीतेमध्ये सांगताना त्यांनी प्रत्येक वेळी एक शब्द आपण आत्तापर्यंत पुन्हा पुन्हा घेतला, तो म्हणजे क्रममार्ग. आत्तापर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी ते क्रम सांग उपनिषदांनी सांगितले. आपल्याला जास्त वेळ जाईल, आपण जेव्हा पुन्हा बघू तेव्हा त्याचा विषय बघू की क्रमाने कसं जातो. एक उदाहरण घेऊन पुढे जाऊ. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती अनंतर. क्रम सांगत गेले. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, नुसत्या अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक श्रेयस्कर. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. पुष्कळ 5-25 पुस्तकं तो प्रवचनकार वाचतोय, प्रत्यक्ष काही करत नाही. काय उपयोग त्याचा, काही उपयोग नाही. ज्ञानात ध्यानम विशिष्य, प्रत्यक्ष ध्यान कर. ध्यान म्हणजे प्रतीक आहे. देवतेचं ध्यान कर, देवतेची भक्ती कर, देवतेचा जप कर,
एकाग्र होण्याचा प्रयत्न कर. आता ध्यानात कर्मफल त्यागम, ध्यानापेक्षा विशेष काय? कर्माच्या फलाचा त्याग कर. हे तुला अवघड आहे, ते प्राप्त करायचा प्रयत्न कर. त्याच्या पुढे म्हणजे ध्यानात कर्मफल त्यागम, त्यागात शांती अनंतरम. त्याग करशील तू, कर्मफलाचा त्याग ज्या क्षणी होईल तिथे काय होईल? त्यागात शांती अनंतरम, लगेच. अनंतरम तात्काळ, अनंतरीय. अनंतरीय म्हणजे ह्या क्षणानंतर जसा पुढचा क्षण अनंतर्याने येतो, म्हणजे ज्याच्यामध्ये बिलकुल फट नाही, सान नाही, ज्याच्यामध्ये बिलकुल दिरंगाई नाही, वेळ नाही, अंतर नाही, काही नाही, लगेच. हे झालं की ते तोंडामध्ये मिरची, जोरदार कोल्हापुरी मिरची चावली गेली की ताबडतोब ठसका लागणारे, डोळे पांढरे होणार. एका क्षणात कुठे वेळ लागतो? या सगळ्याचे परिणाम जसे विजेला हात लागला, तारेला हात लागला की झटका क्षणात आहे, त्याला काही वेळ लागत नाही. अनंतर्यम तसं आहे की त्याच्यामधलं अनंतर्य ताबडतोब आहे, त्याला वेळ लागणार नाही आहे. आता म्हणून त्यांनी सांगितलं की तैसे ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंक का आळू कैले तृषाते सेवी, नातरी मृगे तृषा पीडिते. त्यांनी सांगितलं ज्यांनी आपल्याला पाहिलेलं नाही, ज्यांनी आत्मस्वरूपाला पाहिलेलं नाही, ते काय होतात? तेच या इंद्रियांनी गांजले जातात, तेच या इंद्रियांच्या चपेट्यामध्ये येतात. जैसे रंक का आळू कैले, जसा अत्यंत भुकेला मनुष्य, काही खायला मिळत नाही आहे. काय खातो म्हणाले? तुषाते सेवी, भात खायला मिळत नाही, भाताचा कोंडा खातो. काय करील? काही नाही मिळत आहे तर खायला तर काहीतरी पाहिजे, खातो म्हणाले. ना तरी मृगे तृषा पीडिते. मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं आहे, मला आता आठवण झाली म्हणून पुन्हाही सांगते. उत्तम तबलावादक नानामुळे ते त्यांच्या लहानपणची आठवण नेहमी सांगत. अरे मुंबईत आलो, चांगला तबला, चांगलं नाव, कोणी चांगले 4 चांगले गायक त्यांनी जवळ केलं तर आपल्या कलेचं चीज होईल म्हणून म्हणाले आलो. खाणार काय? मुंबईत राहणार कुठेही फुटपाथवर लोक राहतात, कुणातरी गटाला धरून कुठेतरी राहता येतं, स्टेशन आहे, आणखीन काही कुठे रेल्वे प्लॅटफॉर्म्समध्ये गेलात किंवा मी लोकलच्या कुठेतरी राहिला तर राहत होतो म्हणाले अशाच लोकांच्या आश्रयाने. पण खायचं काय? पैसे नव्हते म्हणाले माझ्याजवळ. म्हणाले रोज रात्र झाली की माझे 4 हॉटेलवाले ठरले होते, त्यांच्याकडे जायचो आणि त्यांना सर्वात शेवटी विचारायचो आता उरलेल्यात फुकट काय आहे? तर ते सांगायचे फुकटात चटणी आहे, फक्त चटणी हेच म्हणाले माझं जेवण असायचं. त्यांच्याकडे जे शेवटी उरायचं ते तेवढं खायचं. कधीतरी काहीतरी कोणाचा सहवास मिळाला, कुठं काही छोटंसं काम करता आलं, मला 4 पैसे मिळायचे. अरे कायम उपाशीच, अन्न फारसं असं असतं. काही हॉटेलची मुलं असतात, कुठे पाव ठेवायचं, कुठे कोणी एखादा पदार्थ, काहीतरी दिवसाकाठी एवढंसं खायला मिळायचं, तेवढ्यावर दिवस काढायचा. म्हणाले असंच कुणी जर 2 पैसे दिले तर महिन्यातली एक तारीख ठरवून ठेवली होती म्हणाले, त्या तारखेला भांग खायची, भांग चढवायची, भांग घ्यायची आणि भांग घेतानाच आपल्याला कोणता ठेका पक्का करायचा. अंगात त्राण नाही ना, काही उत्तम खायला मिळत नसल्यामुळे शरीराची ताकद नाही, बल नाही, तर म्हणाले ती भांग घ्यायची आणि ठरवलेलं असायचं की 10 आणि दिन वाजवायचंच आहे आपल्याला आणि बोल पक्के करायचे. म्हणजे रात्री बसलं की 22 तास भांग उतरत नसतं, एवढे तास हाताने सारखा तबला वाजत असत, कारण देहाचं भान राहायचं नाही, त्यामुळे चालू राहायचं. काय करणार, काय खाणार? म्हणजे जो रंजला गांजला, त्यांनी म्हटलंय ना की जो रंजलेला गांजलेला आहे त्याला अन्न नाही मिळालं तर तो काय खाईल? तो तांदूळाचा भुसाच खाईल, ज्याला भात खायला मिळत नाही तो. नातरी मृगे तृष्णा पीडिते, तृषा पीडिते, संभ्रमे विसरवणी जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकूनी येते. तसे म्हणाले ही जी मृग आहेत म्हणजे हरणं आहे, अत्यंत तहानेने व्याकुळ झाली आहे आणि त्याच उन्हाळ्यामुळे कुठे ना कुठेतरी मृगजळ निर्माण झालं आहे. त्यांच्याच करता मृगजळ म्हटलं की लांब कुठेतरी पाणी दिसतंय, त्या तहानलेल्या हरणांना वाटतं की जावं इथे जाऊन आता ते पाणी प्यावं, म्हणून म्हणाले त्यांचा संभ्रम होतो. संभ्रमे विसरोनी जळाते, संभ्रमाने ते विसरून जातात की खरं जळ काय आहे आणि कुठे धावतात. मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येईल,
मग त्यांची तृष्णा बुद्धी जी आहे ती कुठे नेते? त्यांना माळरानावर नेत. बरडी म्हणजे माळरान, त्याच्यावरती ठाकून येते. ते तिथे जाऊन पोचतात आणि तिथे बघतात पाणी मिळतं आहे का, पण मिळत नाही. तसा हा जीव कसा आहे? हा जीव सुखाच्या शोधात आहे. आणि कशाच्या आश्रयाने सुख शोधतोय? दुःखाच्या वस्तूंच्या आश्रयाने. त्या दुःखांच्या वस्तूंचा आश्रय करून जेव्हा तो सुख शोधायला जातो तेव्हा त्याला सुख मिळत नाही. कारण कसा? या मृगजळाच्या मागे धावतोय की हे सुखाचं साधन नाही, हे त्याच्या लक्षात येत नाही. त्यांनी अत्यंत विपरीत असंच साधन हे आपल्या सुखाचं साधन आहे म्हणून स्वीकारले. आणि म्हणून जे सुखाकडे नेणार नाही ते साधन स्वीकारून कसं चालेल? म्हणून ते सांगतात, तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती. म्हणजे ज्याला आपण पे म्हणजे स्वसुख, स्वस्वरूप, आपण आपल्यात रमणं हे ज्याला जमलं नाही, नाही दिठे, ज्याच्या दृष्टीला अनुभव नाही, तो जया ते स्वसुखाचे सदा खराटे, त्याच्या ठिकाणी नेहमीच सदा अभाव आहे. ज्याला स्वसुखाचा अभाव आहे. म्हणजे आम्ही इतके बहिर्मुख आहोत की आज संध्याकाळी टी व्हीचं काय आपले त्याचे पैसे भरलेले नसतील म्हणून, नाही तर खूप पाऊस पडतोय म्हणून, नाही तर काही बिघाड झाला टी व्हीत म्हणून टी व्ही बंद पडला की 75% माणसं ठप्प होतात. आता काय करायचं? टी व्ही बंद पडला तर करमणूकच संपली. कारण आमची करमणूक कशावर अवलंबून आहे? आमची दृष्टी त्या टी व्हीवर अवलंबून आहे. आमची करमणूकच बहिर्मुख आहे. आम्हाला असं निर्माण केलं आहे का की आम्हाला बाहेर कशाची गरज नाही. आम्ही आमच्या ठिकाणी 100% रममाण होऊ. आम्हाला काहीतरी कुठून तरी मिळालं तरच आमचं सुख आहे. काय मित्रमंडळी भेटली आहेत, मग आपल्याला तिकडे जायचं आहे, मग लगेच आपण टी व्हीचं रेकॉर्डिंग करून ठेवतो, चला ही सिरियल आपल्याला बघायची, त्यावेळी आपण घरी नाही आहे. कारण ते तर सोडायचं नाहीच आहे, त्यामुळे ती रेकॉर्ड करून ठेवली आहे. पण आता लोकांच्या बरोबर बाहेर जायचं आहे. कारण का? ती करमणूक हाताशी सिक्युअर्ड आहे, ती सुरक्षित आहे. आणि त्याच वेळी आम्हाला दुसरी करमणूक मिळाली, हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे. ही सगळी बहिर्मुखता आम्हाला अनंत बहिर्मुखता आहे. आम्हाला सगळंच पाहिजे. आणि त्या सगळ्याकरता आमच्याकडे जे पर्याय आहेत ते एक एक पर्याय आम्ही स्वीकारलेले आहेत आणि आम्हाला ते आवडतात. एक पदार्थ खाण्याचा आहे, कुणीतरी दिला आहे, फ्रीजमध्ये ठेवून द्या, उद्या खाऊ. आज हे दुसरं खायला ताजं आहे, ते खाऊच झालंच पाहिजे, कारण त्याची मजा उद्या नाही आहे. उद्या खाण्यासारखा पदार्थ दुसरं सगळं आहे. आपल्याकडे काय नाही आहे? नाटकाचे प्रयोग लागले. काय आता 3 दिवस आजपासून प्रयोग सुरू आहेत. आता रोज गेलं फुल केव्हाच. मुंबईला तर 7,500 तिकिटांनी हॅमलेटचा प्रयोग पाहिला लोकांनी. ब्लॅकचा दर 7,500 रुपये तिकिटाचा. आमच्या बालगंधर्वचा ऑफिशियल दर 1,000 रुपये तिकिटाचा चालला आहे. पण आम्हाला बघायचंच आहे की आम्हाला जे पाहिजे ही सुखाची बहिर्मुखता. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे. त्यातल्या स्वसुखाच्या बाबतीमध्ये सदा अभावच आहे, त्याला थांबता येतच नाही. तयासीची विषय हे गोमटे आवडती, त्यांनाच हे विषय आवडतात. असं आहे, या कशाचं ज्ञान मिळू नये, ते काही बघायला मिळू नये असं मुळीच नाही. मिळेल ना, केव्हा तरी मिळेल, बघायला मिळेल, न मिळेल. कुणीतरी सांगेल बय असं असं चांगलं आहे, त्यांनी असं खूप छान काम केलं आहे. नाहीतरी तो चांगलंच काम करतो, तो प्रसिद्धच आहे, त्याचं हेही काम चांगलंच आहे. आपण नाही पाहिलं तरी लोकांकडनं रिपोर्ट मिळाले पुष्कळ झालं. कधीतरी पुष्कळ प्रसिद्ध एखादा नाटक पाहिलं नाही पाहिलं. त्यांनी काय फरक? असं नाही होत. फर्स्ट डे फर्स्ट शो झालाच पाहिजे, बघितलंच पाहिजे. म्हणाले हे जे आमचं आहे ते कसं आहे? म्हणाले एरवी विषयी काही सुख आहे, एरवी विषयामध्ये काही सुख आहे. म्हणाले त्या प्रत्येक सुखाला त्याची मर्यादा आहे, त्यामुळे त्यात काही सुख आहे. परंतु म्हणाले कसं आहे, हे बोलण्याची सारखे नव्हे. म्हणाले हे खरं म्हणजे बोलण्यासारखंच नाही. काय बोलायचं आहे त्याच्यामध्ये? ही वस्तुस्थिती आहे. ही विषयामध्ये सुख आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो, हिमालयात आम्ही गेलो, आम्हाला हौस दांडगी, बर्फ बघायची पण हौस दांडगी. पण जेव्हा आम्ही दयारा बुग्यालच्या प्रवासाला गेलो आणि 200-200 मीटर उंचीपर्यंत
आमच्या डोळ्यासमोर ते बर्फ दिसायला लागलं. त्या बर्फाचा वीट आला, वीट. म्हणजे नको ते बर्फ, आता आम्हाला साधी जमीन बघू द्या, कुठे काही नाही. आकाशामध्ये त्या बर्फाचं प्रतिबिंब इतकं जबरदस्त, सगळं वर सुद्धा पांढरं दिसतं. पांढऱ्याशिवाय दुसरा रंग नाही. पायाखाली बर्फ, अंगावर बर्फ, अंगावर पडणारा बर्फ, रेनकोटला चिकटलेला बर्फ, पाय ते कमरेपर्यंत सगळा अंग त्या चालताना बर्फात जातोय. आणि केवढीली 200-200, 300-300 फूट उंचीची झाडं, त्या झाडांवरती नुसतं बर्फ भरले, कुठं पान नाही. म्हणजे माणसाला शेवटी, म्हणजे आम्ही प्रवासात होतो, आमच्याबरोबरचा शेवटी महेश म्हणाला आता 6 महिने तरी बर्फातला सुद्धा मी उच्चार करतो, कधी एकदा याच्या बाहेर पडतो. म्हणजे कुठं सुख आहे. त्यांना म्हणायचं असं आहे, खाण्याचा पदार्थ एखादा खाल्ला आणि बांधला तर मनुष्याला दीर्घकाळपर्यंत तो पदार्थ खायची इच्छा होत नाही. म्हणजे या कोणत्याच गोष्टी फार सुखाच्या आहेत. म्हणाले हे बोलण्याची सारखे नव्हे, हे बोलण्यासारखंच नाही, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. म्हणाले कसं आहे हे, वीज कडाडते, काय तिचा प्रकाश कमी आहे, काय तिचा उजेड कमी आहे. पण म्हणाले त्या विजेच्या स्फुरणावरती का कधी जग प्रकाशित झालंय? या जगाला प्रकाशित करून देण्याचं सामर्थ्य त्या विजेत नाही. सांगे वात वर्ता आतपू धरे, ऐसे अभ्रत छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके ढवळारे करावी का. म्हणाले एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की वायू म्हणजे वारा, वर्ष म्हणजे पाऊस, आतपू ऊन, या सगळ्यापासून संरक्षण करायला पुष्कळ गोष्टी आहेत. आकाश आहे, त्याच्यामध्ये येणारे ढग आहेत. त्याचबरोबर जर आम्हाला काही वृक्ष आदींच्या छाया मिळाल्या आणि आमचं जर काम भागलं तर म्हणाले आम्हाला काय गरज आहे, मिळते ना, कुठे ना कुठेतरी आम्हाला आसरा मिळतोय ना, कुठे ना. आता बघा कसं थोडं ऊन कमी आहे, आता बघा कसं थोडं आभाळ आलं आहे. माणूस म्हणतो बघा आज ऊन कमी आहे, आज जरा आभाळ आलं आहे. असं जेव्हा सांगतो ते म्हणतात घ्या ना त्या आभाळामध्ये आश्रय. जेव्हा ढग आलेले आहेत तेव्हा तो आश्रय पुरेसा आहे तुम्हाला. आता आज ऊन कमी आहे, काय कुठे झाडाखाली बसलात तर काम भागणार आहे. असं म्हणून आम्ही कधी घरं बांधायची राहिलो आहे का? आम्ही म्हणाले या निसर्गाचा कधी आश्रय घेतला आहे का? तरी त्रिमाळिके धवळारे, चांगल्या 3 मजली बिल्डिंगा बांधतोय आम्ही. त्रिमाळिके ढवळारे करावी का. म्हणाले मग का आम्ही घरं बांधतो? हे सगळं जर आम्हाला संरक्षण द्यायला आहे तर. म्हणून विषय सुख जे बोलीजे, ते नेणता गा वाया जलपिजे, जैसे महुरका म्हणिजे विषकंदाते. म्हणून ज्याला विषयाचं सुखाचं म्हटलं जातं ते नेणता गा वाया जलपिजे. मला ते अत्यंत अज्ञानाने स्वीकारलेलं असं एक ज्याला आपण वास्तव आहे म्हणतो, की ते खरं नव्हे, ते सुख नव्हे, खऱ्या अर्थाने ते सुख नव्हे. आणि म्हणून जैसे महुर का म्हणिजे, महुर म्हणजे मधुर, महुर का म्हणिजे, त्याला मधुर का म्हणावं. कुणाला? विषकंदाते, बचनागाचं विष आहे, त्या विषाचा कंद आहे, त्याला का कोणी कधी मधुर आहे असं म्हण. खूप सुंदर दिसतोय म्हणून त्या कंदाला कोणी का कधी चांगलं म्हटलं आहे ना. तरी भौमा नाम मंगळू, आणि मंगळ नावाचा ग्रह आहे, तो कोण आहे? तो पृथ्वीचा पुत्र आहे. रोहिणी ते म्हणती जळ, मृगजळ आहे, त्यालाही जळच म्हटलं जातं. तैसा सुख प्रवादू बरळू विषयुकू हा. जसं मंगळ हा ग्रह आहे, वास्तविक पाहता मंगल ह्या शब्दाचं नावच त्या ग्रहाला दिले, पण त्या मंगळाने ज्योतिषाच्या दृष्टीने तो मंगळ कधी आम्हाला लाभकारक आहे का? तो कायमच त्रास देणारा ग्रह आहे. मला जल आहे, त्या मृगजळाला जळ म्हटलं आहे, त्या जळाने कधी कोणाची तहान भागवली आहे का? तसंच म्हणाले हा जो विषयाचा सुख नावाचा प्रवाद आहे, की आम्हाला हे केलं की सुख मिळतं, आमचं ते झालं की सुख आहे, बँकेत इतका बॅलन्स वाढला की सुख आहे, घरात अमुक गाडी आली की सुख आहे. या सर्व गोष्टींच्यामध्ये माणसाने एक आपले आपले निकष लावलेत सुखाचे. हे सगळे निकष हो 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 करत गेलो, ते सगळे राईट होत गेले, तरी कधी आम्हाला सुख मिळणार आहे का? त्यांनी नाही म्हणाले. सुख ह्यातच नाही, हे असो अवघी बोली, ही आघवी बोली सोडा म्हणाले. सांगपा सर्पफणीची सावली, दुसरा दृष्टांत देते. सर्पानी फणा, चांगला मोठा नाग आहे आणि वेटोळ घालून बसला आहे आणि आपला सगळा फडा आहे
तो मोकळा केला. आणि ते शीतल होई केतुली मूषकासी, म्हणाले उंदीर आहे, त्या आता उंदराला त्याच्यावरती जो फणा धरला नागानी, तर तो नागाचा फणा त्याला सावली देणार आहे का? त्याचा जीव अर्ध मेला आहे, त्याच्यात फार वेळ गेला तर बिचारा त्याला हार्ट अटॅक येऊन तो उंदीर मरून जाईल. त्याला काय सुख आहे त्याचं? जैसा आमिष कवळू पांडवा, तसेच म्हणाले आमिष रूपी गळ आहे, ज्याला काही आवडीचं लावलेलं आहे त्या गळाला, कणिक आहे समजा, मीनू न सेवी तवची बरवा, म्हणजे जोपर्यंत मासा त्या गळाला त्याचं सेवन करण्याकरता त्याच्या मागे धावत नाही तोपर्यंत बरं आहे. तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे, निभ्रांत निसंशय जाण, की जोपर्यंत विषयाचा संग आला नाही आणि त्याची आसक्ती उत्पन्न झाली नाही तोपर्यंत सगळं सुखाचं आहे. पण एकदा विषयाची आसक्ती निर्माण झाली की म्हणाले मग काही खरं नाही. आपल्याकडे ती यांची कथा सांगितली, ऋष्यशृंग ऋषींची कथा आहे, आपण परत कधीतरी बघू, आपल्याला आज तितका वेळ नाही आहे, ते थोडं शक्यतो पुरं करता आलं तर करूया. तर त्यामध्ये त्याला त्याच्या वडिलांनीच अगदी पूर्णपणे असं ठेवलं होतं की हा आपला मुलगा फारसा विषयांच्या जवळ जाणार नाही, त्याला खूप उत्तम उत्तम पदार्थ, त्याला स्त्रिया, त्याला उत्तम निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही मनुष्याला मोह निर्माण करणाऱ्या वस्तू, या कोणत्याच गोष्टी त्याच्या दृष्टीला पडल्या नाहीत. आणि त्यांनी त्या प्रकाराने का वाढवलं तर हा एकेका विद्येमध्ये तरबेज व्हावा आणि ते येण्याकरता त्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध असावं. शुद्ध अंतःकरणामध्ये त्या मंत्राचं सामर्थ्य वाढेल म्हणून तो ऋष्यशृंग ऋषी वडिलांनी अगदी उत्तम प्रकारे विकसित केलेला असतो, तो त्या संरक्षणात असतो. पण ज्यावेळी तो या बाहेरचं जग बघतो, ती नदी, ते वृक्ष, ती सकाळ संध्याकाळ, हे सगळं जगच वेगळं आहे, तो म्हणतो अरे हे काय आहे, ही सगळी विविधता तेव्हा पाहतो. तो बाहेर आल्यानंतर लोकांच्याकडचे उत्तम उत्तम पदार्थ पाहतो, म्हणजे हे कुठल्या प्रकारची कंदमुळं आहेत, ही कुठल्या प्रकारची फळं आहेत. त्यांनी कधी वरण भात नावाचं फळच खाल्लेलं नाही, त्यांनी कधी चकली कडबोळी लाडून चिवडेन त्यांनी खाल्लेच ना, त्याला काहीच माहिती नाही, कुठल्याच विषयाचा त्याला संग नाही. तर ते म्हणाले हे निसंशय जाण की विषय, म्हणून आपल्याकडे मागे गेलेला हा जो मूळचा श्लोक आहे तो, हेही संस्पर्श ज्या, स्पर्शाने निर्माण झालेले भोग, आणि स्पर्श कोणाचा? विषयांचा आणि इंद्रियांचा. त्यामुळे ते म्हणाले हे विरक्तांची ये दिठी, जै निहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची ये पुष्टी सारिखे दिसे. आता पांडुरोग म्हणजे ॲनिमिया आजच्या भाषेमध्ये, ज्याचा ॲनिमिया सिव्हिअर आहे, ॲनिमिया 3-4 5 असं इतकं खाली याचं 3-4 राहू शकत नाही माणूस, पण 5पर्यंतची माणसं जिवंत पूर्ण पांढरी झालेली असतात, पूर्ण स्वच्छ पांढऱ्याकडे आलेली असतात. आणि त्याच्या पांढरेपणाच्या बरोबरच अंगावर सूज येते. लोक म्हणतात काय हो, हा अगदी गोरा पान झाला आहे, ह्याच्या अंगावरती चांगलं मांस चढलं आहे, बरं आहे, हा जरा शरीराने पुष्ट दिसतो आहे. म्हणाले हे केव्हा म्हटलं जातं की ज्यावेळी पंडुरोगाची हे पुष्टी सारिखे दिसे. झालेला आहे पंडुरोग, तो देहाचा पार नाश करण्याकरता उभा राहिलेला रोग आहे, पण तरीसुद्धा म्हणाले आम्हाला मात्र हे आरोग्य आहे असं वाटतं. तसं हे विषयांचं सुख हे आम्हाला सुखाचं वाटतं आहे, वास्तविक पाहता ते आमच्या दुःखाला कारण आहे. म्हणून हे विरक्तांची ये दिठी, म्हणून ज्यांची दृष्टी हे विषय जे आहेत ते विरक्तांची दिठी दृष्टी, त्यांच्या दृष्टीने जै निहाळी जे किरण, त्या दृष्टीने पाहिलं, त्यांनी आपल्याला स्वच्छ केलं. उद्या आपण लगेच भगवी वस्त्र घालायला कोणी निघणार नाही, त्या भगव्या वस्त्राचं, त्या वैराग्याचं प्रतीक आमच्या अंतःकरणात उमटणं अवघड आहे. कारण आमचं जीवन हे बहिर्मुख आहे, त्याला अंतर्मुख करण्याकरता पुष्कळ साधना आहे या जीवनामध्ये, ही पुष्कळ करण्यासारखी. आपल्या मनाला संयमित करणं, प्रामाणिकतेच्या पातळीवर ठेवणं, सत्याच्या दिशेने जायला लावणं, कर्तव्य परायण करणं, कितीतरी गोष्टी लहान लहान पातळीवरती आम्हाला बदलायला पुष्कळ गोष्टी, आणि बदलण्यासारखं आमच्या जीवनात पुष्कळ आहे ज्याची अपूर्णता आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख.
साध्यांत आधी अंतापर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे विषयाचं सुख आहे ते दुःखच देणार आहे. परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. काय करणार म्हणाले, हा मूर्ख मनुष्य, त्याला या सगळ्यामध्ये रुची घेतल्याशिवाय त्याचं चालतच नाही, त्याला पटतच नाही. आठवड्याचे 5 दिवस 6 दिवस माणसाने नियम केलेला असतो, वजन कमी करायचं, डाएट करायचं. 6 दिवस काय काय, पण लगेच त्याच्या पुढचा नियम मोठा असतो, रविवारी काही नाही आहे, मनास येईल ते खायचं. मग त्या दिवशी सुटलेले असतो, त्या दिवशी काही खा काही घ्या. ते जसं दीक्षितांचं डाएट आहे ना, जगन्नाथ दीक्षित, 55 मिनटात चहापासून आईस्क्रीमपर्यंत सगळं खा. काय भानगड आहे, खाता येईल का एवढं सगळं? आणि इतके उलटे सुलटे पदार्थ खाऊन चालतील का? त्याचे परिणाम आहेत की नाही काही? तर म्हणाले ते अंतर नेणं ती पुढे. पण म्हणाले बाह्य वस्तूंच्या मध्ये जिथे सुख आहे असं वाटतं, त्याचं अंतरंग काय आहे हे लोक समजत नाही. म्हणून अगत्य सेवणे घडे. म्हणून विषयांच्या मागे प्रत्येक माणूस गतकानुगतिक असा एकाच्या मागे एक चालतच राहतो. म्हणाले सांगे पुय पंखीचे किडे काय चिळसी घेती. लगेच दृष्टांत दिला. म्हणाले शरीरामध्ये कुठेतरी पू झाला आहे, पस झाला आहे, आणि तो जो पू आहे त्याच्यामध्ये बारीक 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 किडे निर्माण झाले. त्या किड्यांना ह्या द्रवामधून बाहेर पडावं असं वाटतं का? ते त्या पूमध्ये, ते जो पू झालेला आहे त्या द्रवामध्ये ते खुशाल व्यवस्थित राहिलेले, जिवंत राहिले. कारण ते पूयपंखीचे किडे त्याच चिखलामध्ये, त्याच रवरवामध्ये ते रमलेले. दुःखाची जिव्हार जे विषय कर्दमीचे दर्दुर, तया दुःखिया दुःखाची जिव्हार. ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते भोगजळा ते जलचर सांडिती केवी. म्हणाले जे दुःखाचे जिव्हार म्हणजे इथे तया दुःखिया, त्या दुःखी लोकांना दुःखच त्यांचं जीवन झालेलं आहे. ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते विषय नावाच्या चिखलामधले बेडूक आहेत, म्हणजे आम्हाला हे सगळं दुःखच. आता काय आपल्या घरी टी व्ही आहे, आता एक LED आला, LED पण आणला, पण आता लोकांच्याकडे एकच नसतो, लोकांच्या बेडरूममध्ये वेगळा असतो, हॉलमध्ये वेगळा असतो. मग आपल्याकडे आता एकच हॉलमधला LED कसा चालेल, दुसरा पाहिजे. झाला विषयपंखीचा दर्दुरच आहे. कितीही मिळालं तरी समाधान नाही. त्याच्या घरात काय आलं ते पुन्हा माझ्या घरात पाहिजेच, त्याला जसं मिळालं तसं मला मिळालंच पाहिजे. म्हणाले यांनी स्वतःहून दुःखच आपल्या जीवनाचं स्थान आहे हेच जर तो समजून राहिला असेल तर म्हणाले ते भोगजळा ते जलचर सांडिती केवी. ते जणू काही भोगरूपी जलातले जलचर म्हणजे मासे समजू की हा भोगरूपी जलचर म्हणजे आम्ही भोगरूपी जलामध्ये असणारे मासे आहोत. त्या आम्ही त्याला सोडू का जलाला, तर आम्ही जिवंतच राहणार. हे जर भोग सोडले तर आम्ही जिवंत राहत नाही. लोक म्हणतात अहो आम्ही गेलो होतो विपश्यना केंद्रावर. अहो कसलं विपश्यना, आम्हाला 4 दिवसात त्रास झाला. कुठे राहणार तिथे, आम्हाला पटलं नाही. आम्ही पण गेलो होतो निसर्गोपचार केंद्रामध्ये, कैवल्यधाम. तिथे कोण खात आहे? कैवल्यधामच्या बाहेरची हॉटेल जोरदार चालतात, कारण कैवल्यधामातलं खातं कोण दिलेलं जेवण, सगळे बाहेर येऊन खातात. त्याचं कारण हे शक्यच नाही, कधी खाल्लंच नाही असं. अहो हा कडवा कोण खाणार, लोकांना हे खायचं कसं? त्यांनी सांगितलं आम्ही आमचं जीवनच असं बनवून ठेवलं आहे की ज्या जीवनामध्ये आम्ही त्या प्रत्येक वस्तूचे गुलाम आहोत. आम्ही त्याच्या बाहेर येऊ शकत नाही, कारण आमच्या देहाला आम्ही ती सवय लावली. आमचा देह आता तसा बनला आहे. त्यामुळे ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते भोगजळा ते जळचर सांडिती केवी. आणि दुःख योनी जिया आहाती, आणि ज्या दुःखाच्या योनी आहेत तिया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव. अहो म्हणाले आम्ही जर असे विषयावरती जे आज पक्के धरून त्याला बसलेले आहोत, असे आम्ही विषयाची विरक्ती घेऊन जर बसलो तर उद्या हे एवढे 84 लक्ष योनी कुणाकरता? त्या आमच्याकरताच आहेत. हे आम्ही यात अडकलंच पाहिजे. म्हणजे त्या 84 लक्ष योनींचं बरंच आहे, जी आमची आजची इकॉनॉमिक पॉलिसी आहे की.
की आज गाडी बनवायची, कुणी सांगितलं तुम्हाला स्टँडर्ड पाहिजे, कुणी सांगितलं तुम्हाला त्याला क्वालिटी पाहिजे, 2 वर्ष वापरा, संपलं. तिचं लाईफच 2 वर्षाचं आम्ही केलेलं आहे. ते वापरा, टाकून द्या, घ्या, टाकून द्या. कसं आहे की हे जसं आम्हाला सातत्याने नवीन पाहिजे, सातत्याने बदल पाहिजे, सातत्याने नूतनता पाहिजे, हे सगळं मिळवतच आम्हाला जगायचं आहे. याच जगामध्ये ही जी आमची इकॉनॉमिक पॉलिसी आहे, तशी भगवंत म्हणतो या संसाराची ही पॉलिसी आहे. अविद्या देऊन त्यांनी आम्हाला पाठवून दिलेलं आहे. भगवंत म्हणतो ह्या अविद्येमध्ये अडका. ते अडकले तर आमच्या पुढे 84 लक्ष योनींचं बरं चालेल. तुम्ही जर अडकलंच नाही ते 84 लक्ष योनी फुकट जातील ना. आणि जे जगात मी निर्माण केले ते फुकट जाण्याकरता केलं नाही आहे. त्यामुळे वेड्यासारखे वागा आणि या सगळ्या ठिकाणी फिरा. ज्ञानदेव म्हणतात की म्हणून आणि दुःखाची आणि दुःख योनी जिया आहाती, या सगळ्या दुःख देणाऱ्या ज्या योनी आहेत ती या निरर्थक तरी नव्हती. त्या भगवंतांनी काही निरर्थक निर्माण केलेलं नाही आहेत, त्याचं काही प्रयोजन आहे म्हणून त्यांनी निर्माण केले आहेत. जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव, अहो म्हणाले जीव सगळेच विषयाच्या ठिकाणी विरक्त झालो. आम्ही अगदी उद्या घरी गेलो आणि आज घरी गेलो, लगेच आम्ही हायली इन्स्पायर्ड जीव आम्ही घरामध्ये गेलो आणि आम्हाला असं वाटलं नाही नाही आता यातलं काही नाही, आता खाणं नाही पिणं नाही, आता फक्त फलाहार आणि दूध याच्याशिवाय काही नाही. आणि घरातले लोक म्हणजे आता हे काय झालं आहे, असं किती दिवस चालायचं, त्यांचं आयुष्य चालेल की नाही. भगवंत म्हणतो अरे मलाच चिंता पडली, तुम्ही जर त्यात नाही अडकलात. लगेच भगवंत संध्याकाळी आपण घरी पोचतोय नाही तो आपला निश्चय पक्का होतोय नाही तो कुणीतरी आपला नातेवाईक आपल्याकरता प्रेमाने खायचे पदार्थ घेऊन आलोच. तो म्हणतो मी न खाता आलो, मी अगदी बनवलं आहे. अट्टाहासाने ती म्हणते मी बनवून घेऊन, चला आता आपण बरोबर खाऊया. आपण तो खरं आहे, तिचं मन कशाला दुखवाय, आपण खाऊया, उद्यापासून डाएट करू. नेहमीच डाएट उद्या असतं, आज नसतंच कधी ना. तरी गर्भवासादी संकट असं जर झालं आणि मनुष्य जर विषयामध्ये नाहीच अडकला तर म्हणाले गर्भवासादी संकट तरी कशाला निर्माण होतील. का जन्ममरणीचे कष्ट, जन्माला यावं आणि मरावं हे तरी कष्ट कधी राहतील. हे विसावेन वीण वाट वहावी कवणे, ही जी निरंतर विसावे वीण वाट आहे ही कशी आहे, ही निरंतर वाट आहे. या जगामध्ये जन्माला येणं, मृत्यू पावणं, सुखदुःखाच्या आवर्तनामधून त्या जीवाने प्रवास करणं हे चालूच आहे, याचं सातत्य आहे. हा जो लोक आहे तो अनादी आणि अनंत कालापर्यंत चालणार आहे. मग ही वाट वाहती कशी राहायची. एक्सप्रेस हायवेवरती सारखी एकेका ठिकाणावर 10 गाड्या असल्याच पाहिजेत, नसल्या तर कसं चालेल, असं चालणारच नाही. 2 गाड्यांमध्ये जर अंतरं पडायला लागली तर म्हणाले एक्सप्रेस हायवे कशाला, मग सगळे गेलेच पाहिजेत तितक्या वेगाने. म्हणाले वहावी कवणे जरी विषयी विषयो सांडीजे, जरी विषयी माणसानी विषयच टाकला म्हणजे आमच्यासारख्या जीवांनी, तरी महादोषी के वसीजेत. तर म्हणाले मग दोषपूर्ण जीवन उत्पन्न कुठे होतील. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जग, मला ह्या शब्दच जगात राहायचा नाही. त्या संसार या शब्दाला अपवाद निर्माण होईल. जगात जर सगळे सज्जन निर्माण झाले तर अविद्येचं काय. जगात जर सगळेच संयमी निर्माण झाले तर हे जग गतिमान आहे, त्याला काय सगळे स्थिर झाले. हो, या गतीबरोबर इकडे इकडे कोणी होतच नाही. या जगातली अविद्या त्यांनी कोणावर परिणाम होतच नाही. या जगातल्या निरनिराळ्या विषयांकडे कोणी आकर्षित होतच नाही. ते सगळे मोठे सज्जनतेच्या मार्गाने चालायला लागले तर हा जो संसार आहे गच्छती ती जगत, हे कसं चालायचं. आणि म्हणून ते म्हणतात जरी विषयी विषयो सांडीजेल तरी महादोषी के वसीजेल. आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी. म्हणून अविद्या ज्यात नाथिले ते तिहीची साच दाविले. जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. विषयाच्या दुःखामधून ज्यांनी सुखाची बुद्धी घेतली आहे त्यांनीच हे नाथिले अविद्या ज्यात, हे मिथ्या असणारं हे जे अज्ञानाने भरलेलं जग आहे ते जग त्यांनी खरं केलं आहे. म्हणजे आम्ही कर्तृत्ववान आहोत, या आमच्या कर्तृत्वाने हे मिथ्या असणारं जग सत्य आहे असं भासून या जगामध्ये एक आभासात्मक व्यवहार चालू आहे की ज्या व्यवहारामुळे सुख आहे, दुःख आहे, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे,
या सगळ्यामध्ये जग उलटं सुलटं व्यवहार करतं आहे. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोखटा, तू झणे काही या वाटा विसरोनी जाशी. म्हणून हे लक्षात ठेव सुभटा, अत्यंत पराक्रमी अशा अर्जुना, हे लक्षात ठेव, हा विचारिता विषय वोखटा, हे सगळे विचार कर. हा विचारिता विचार करून बघ, हे सगळे जे विषय आहेत हे सगळे वाईट आहे, हे काही उपयोगाचे नाही. तू झणे काही या वाटा विसरोनी जाशी, चुकून सुद्धा तू या विषयांच्या मार्गाने जाऊ नकोस. जाशील तर अडकल्याशिवाय राहणार नाहीस. पै याते विरक्त पुरुष त्याची ती का जैसे विष. पण म्हणाले हे जे विषय आहेत ते कोण टाकतं? जो विरक्त पुरुष आहे तो टाकतो. कसा टाकतो? हे विष आहे म्हणून टाकतो. निराशा तया दुःख दाविले नावडे. निराशा, जो निरीच्छ आहे त्याला हे विषयाचं दुःखरूप सुख कधीच आवडत नाही. या विषयांच्यामधून मिळणारं जे सुख आम्हाला वाटतं ते मुळामध्ये दुःखाने युक्त आहे, ते तो कधीच स्वीकारत नाही. आणि इथे हा श्लोक पूर्ण झाला.